हाय फ्रेंड, नमस्कार. वेलकम टू माय ब्लॉग. दीदी, कसं वाटतंय आज शेतावरच्या रस्त्यावर गाडी चालवायला? एकदम भारी वाटतं. रफ अँड टफ. रफ अँड टफ. बघा हातची गाडी असते. रस्ताच कसा आहे. तर गाईज, आम्ही आता शेतावर आलोय. शेतावर छोटंसं घर बांधले, त्याचीच मम्मी आता पूजा करते. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं लावलेत, मस्त रांगोळी काढले आणि त्याचीच मम्मी आता पूजा करते. फ्रेंड्स, घर मोठा असो किंवा छोटा असो, आपल्या मराठी परंपरेनुसार पूजा तर झालीच पाहिजे. पाहुणे येतात ना? हा, पाहुणे येतात ना? मागे येतात. बस गेली नारळ बस येते. कलमची बस येते. बघ फुलं कुठे आहेत गं दुसरे? फुलवाली आली. ती काय देत आहे कोपऱ्यात टाक. तिथं तिथंच मम्मी तू बोलली तिथंच. पण कपडे तिची केसांमुळे ती दिसत पण नाही. अय्यो, माझी रांगोळी सजवायला लावले. आता गोलच लाव मम्मी. बोलच लावते ना. काय नाही, सिंपलच काढले. छोटीशी रांगोळी फ्लायवर होता तो काल कापलेला ते दरवाजा. नटूनच ठेवली डायरेक्ट तिला. ती चांगली नव्हती दिसत ना दीदी, म्हणून आम्ही जरा तिला चांगली केली. बघ किती दिसत. इथे अजून एक ठेव. डन. बस का असं वाटतं रांगोळीची पूजाच करते. गणपती बाप्पा मोरया. काय करू? होम टूर. बाबा, महालच आहे ना. इथं घेऊ काय भाऊ? इथं घेऊ. फुलांची काही कमी नाही आपल्याकडं. असू दे फॅन लावला असू. नैवेद्याच्या आधी स्वतःच खायला घेतलंय, त्याच्यानंतर मम्मी नैवेद्य घेऊन गेली. डबा घेऊन बसलेली. आता काय जाऊ दे. प्रसाद कसा आहे? टेस्टी नाही, सुगंधी. टेस्टच नाही केला मी अजून. नाही, सुगंध छान येते. सुगंध. आमचा प्रसाद हे सगळं आमच्या काका लोकांना आणलंय आम्ही. होममेड प्रसाद. आमचे ड्राय नाही चव्वण नसेल लागली तर नाईस दे. म्हणा पण दे. एवढी वेडी आमची छोटी पोरगी ना. काय ते हळदी कुंकवाची बोटाला करायची तर रांगोलीने करून ठेवलं. आता ती घसरल ना इकडं तिकडं. हे बघा, न्यू होम मध्ये नवीन गॅसवर इथंच राहणार आहे. फुलं बघा किती आणले. एक फुल ठेवायचे नाख एवढं घेऊन आले. ही मंद हिले वारी. हा ठेव.
रेडी. हा बघा, हा भटजी आहे. मला पाहिजे का? भटजी मॉडर्न भटजी. आता तुम्ही तांदळात पाणी तांदळात पाणी घालायला सांगतोय भटजी. नाही, तांबणात बोलतात ना. हा, तांदळात यो भटजी तांदळात घालायला सांगतो, तांबणात नाही. तर मग तुम्ही आता तुमच्या एका हातांचे पिशे असे उभे राहा इकडे. तुम्ही उभं चालेल. शकता. या खाली. न्यू होम मध्ये दूध उतू चाललंय आता. हे काय असतो मम्मी? दूध उतू घालवत असतो. शुभ असतं. शुभ. शुभ असतो का? हा. आणि हे शुभ कार्य सगळ्यांच्या घरी रोज घडत असतं. नाही, जेव्हा पाहिजे ना तेव्हा नाही होते. आता बघ, एवढं डायरेक्ट आता पाहिजे तर होत नाही. ए बाळा, ए बाळा, पूर्ण नको पडूस बाळा. अरे शुभ कार्य, शुभ कार्य घडवून गेला. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. चला, एक काम झालंय. ही आहे मी. काय दाखवते? पटकन दाखव. बघा, एवढे पेन आहेत. पेन बघायचे का इथे? आहे सगळे चांगले, सगळे चांगले दिसतील आता तुला पेन. नाही तर रोज तो पण खोलला का पेन मध्ये रिफिलच नाही, दुसरा पण खोलला पेन मध्ये रिफिलच नाही. आता एक्झाम चालू आहे ना, म्हणून तुम्ही भरलं करा. आणि तेच पेन आपण आता ठेवूया. ही कोणती फळं आहेत तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. आईने आणून दिलेत आम्हाला. पप्पांनी मम्मीसाठी अख्खा ताजमहलच आणलं इकडं. मम्मी, ताजमहल बघून कसं वाटतंय तुला? पप्पा ही मम्मीसाठी एका ताजमहल. ताज, हा छोटा आहे. आता बघा, आयो पडलो असतो. आता बघा, दोघी जणी पाडल बाबा. हो हो, नाईस. बघू तोंड दिसतो का माझा? अरे फॅन लावले ना दोन्ही म्हणून विचला. हे बघ, एवढा शिरा आणलाय करून. राजू बिचारी काम करते पहिल्यांदा. राजू, तुम्हाला इथं व्हिडिओ काढायला आणले ना, खरं सांग. मीच काढणार होती पण आता बोलला आलोय. खरं खरं सांग एकदम. ओ ट्रे अँड ऑल. हा, हे पण द्यायचे. हे लय भारी वाटतं यार. आपण ना जाऊ मम्मी? बाहेर का मस्त. मस्त वाटतं इथून. बाहेर म्हणजे असं जाऊ. बघायला मस्त वाटतं आणि क्लीन पण केलंय ना. जाऊ नंतर बाहेर आपण. काका दिवे लावतात. नाही, जास्त हवा आहे ते बघ कशावर. हा, तिथंच राहा, दिव्या नाही करत. तुम्हाला पण रस आम्ही मस्त ट्रेनिंग केलं. हा, हे बघा, नंतर फोटो काढू थंबनेलला ठेवायला. हा का? आणि घराचा पण काढू. मम्मी, स्माइल तो देखो, इसकी स्माइल देखो. स्वतः खाते आणि मला बोलते हलका. पण ही म्हणते पेढा दे, पेढा मला ते बोलते. हे असा हलकं. पेढा, आय लव पेढा. मी कधी व्हिडिओ करू पप्पा. गाणं, अरे यार मी साऊंड आणणार होती माहिती का? नाही आणला. अभ्यास म्हणजे मम्मी यार, उद्या पेपर आहे यार माझा आणि मी टाइमपास करते. मग ते तुला कळायला पाहिजे. मी फिरू नाही शकत आहे. कॅमेरा आहे बघा, आला अर्धा.
घ्या, तुम्हाला पाहिजे का नको? तू पण का? मम्मी घे. तुला नाही देणार. पाहिजे का? तर आहे. घ्या, हलकट आहे जरासं दिला नाही मला. मम्मीला देणार होती लोक आली. कष्ट चालू आहेत, नंतर पाईप लाईन येणार आहे. आधी सध्या नळ पण नाही इथं. चला ते परत आपण बाहेर जाऊया. चला. चालू ठेवू का? बंद करू? अरे यार, हात दुखायला लागला. मी घेते. घे, चल घे. ही झाडं लावायची बाकी आहेत अजून. मनी प्लांट. हा बाई, तो सोडला. हा, तेवढंच कधी सोडलं? आता चढलाय. हा कोणता झाड आहे? ही आमची आंबे. काय काय दिदी, तुम्ही म्युझिक ऐकलीच असेल, डान्स नाही बघायला भेटला. ही बघा, हे बघा किचन. ही आमची आंब्याची बाग. तुम्हाला याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये पण दाखवलं, पण दिसत नव्हता. आता अगदी मस्त क्लीन केलाय आम्ही. टाकला तो ब्लॉग? तो नाही, नाही ना. तिने तो जेव्हा हा काम स्टार्ट झालेला ना, तेव्हा मी ब्लॉग केलता. आणि आता फुल कम्प्लीट. हे बघ, कढीपत्ता. कढीपत्ता. तुम्हाला हॅलो हॅलो, तुम्हाला पाहिजे असेल तर इथे येऊन घेऊन जा. हा तू सांग, म्हणजे ते आंबे न्यायला पण मोकळे. नाही, आंबे नाही, आंबे नाही. परमिशन घेतल्याशिवाय आंबे नाही न्यायचे. परमिशन घेतल्याशिवाय इथं आता काही टेन्शन नाही. आता इथं मम्मी, स्वतः मम्मी असणार आहे इथं. ती बघा खिडकीतून दिसते का नाही, वाघीण आमची. मम्मी. अरे एवढा हालू नको यार. मम्मी. हा दिसली. हा मग दिसली. अरे तेरी स्माइल इतनी अच्छी है ना. तारीफ. हिच्याच पाठीचं. हे बघा ना, चालतं पण नाहीत खाली, लय खराब. ही नाही स्वतः ना. हा टाकते, फोटो टाकू का? स्वतः कसे लावलेत. खरंच आम्ही स्वतः लावलेत हे कोरोनामध्ये. सगळ्यांनी लावले. सगळ्यांनी. हे ऐक ना, जर आपले बघा आमचे फोटो असतील ना, तिथं पॉपअप करू आम्ही फोटो. हा, नक्कीच असतील असं वाटतं. पण ते लहानपणीचे फोटो लय आपले दोघांचा नाही, ऋषीचा आणि तुझा नाही गाईज, मी तर नाही टाकणार फोटो. टाकू शकतो. तेव्हा मी लहान होते. लहान हा लहानच होते. कोरोनामध्ये आम्ही हे सगळी झाडं, आणि एका एका झाडाला JCBने खड्डा मारलेला, तेवढे मोठे भरायला आम्हाला किती तकली. वायरवर. अरे लाईट आहे, लाईटची आहे. हा बांबू बघा कुठे आलाय. अगं वायरच्या वरती किती आहे बघा. मम्मीने लावलेली जास्वंदाची झाडं मस्त जगलेत, फुलं पण आलेत. आले 2. पण आज आम्ही तिकडून फुलं आणलेली. हो, सुंदर सुंदर फळं. सुंदर दीदी सारखी सुंदर. हसून घ्या, तुम्ही पण हसून घ्या. या ब्लॉग मध्ये मला जरा लोक. आमची दीदी कशी वागते ते कमेंट करून सांगा तुम्ही नक्कीच. आणि तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटलाय ते पण सांगा. काय मम्मी, काय काय करताना किती लागलंय मम्मीच्या. मम्मीच्या मग यायचं होतं काल काम करायला, मम्मीच्या लागलं तर. माहितीच नाही, मी एक्झामला गेलेली. वरतून आज पण ऑर्डर आम्हाला सोडते, एक्झामला गेलेली. हे आंबे मम्मीनी पूर्ण क्लीन केलेले आहेत इथं. आणि बाकीच्या आंब्यांच्या इथे अजून हे बघा एवढा गवत आहे, तो पण मम्मी रोज इथे येऊन क्लीन करणार. हे बघा किती घरट आहे आंब्याच्या झाडावर. हे बघ, मला वाटलं कोणीतरी असंच रोल. एवढे तर माणसाला पण नाही जमत. रोल करेल. मस्त केलंय. दाखव फुल. आतमध्ये त्यांचं घर बघू आपण कसं आहे. अंडा पाहिजे होता. अंडा कशाला मारायला. आता आपण दुसऱ्या कामगारांना नाश्ता वगैरे देऊया, प्रसाद देऊया आपल्या नवीन घराचा. चूल याच्यावर काय करतो? चूल बघा फ्रेंड्स, मम्मी अजून प्लेट भरायला घेतलं. थांबा, आपण पेढा द्यायचं काम करूया. थंडा थंडा आहे का? कुठला थंडा बरं काका, आम्हाला पण द्या थंडा. हे बघा, आपण पेढे द्यायचं काम करू. परत खायला घेतला नाही, तू असशील हलकट. पेड्यांसाठी आहे मी आता. हां, प्रूफ. गप्पा वासा रे, भांडायला आलेत का नवीन घरी. हे प्रेमाचं भांडण आहे आमचं.
हां, रागाचं भांडण सुरू झालं तर मग व्हिडिओ बंद होणार. नक्कीच. अरे मगाशी काय दीदीला एकच प्रसाद, दीदी बोल प्रसाद पाहिजे, मम्मी बोलली दीदी बोलते एकच पाहिजे. मम्मीने एकच रवा घेऊन आलाय आणि त्यातला पण मम्मी म्हणते मला अर्धा दे आणि स्वतः अर्धा खा. बघा मराठी शब्दाचा असा घोळ असतो, म्हणून बोलायचा तर स्पष्ट बोलायचा, समजी. खा आता, खाली पण पाडला तो प्रसाद, उचल, खाली नाही पाडायचा. घराची पूजा झाली, प्रसाद देऊन झाला. घरमालक काय अजून आहे नाही, घरमालक कामासाठी बाहेर गेलेत. मग आता काकांकडून नारळ फोडून घेतला. आता बघू पप्पा कधी येत आहेत. तोपर्यंत ते बघा तिकडे सगळे बसलेत, ते नाश्ता करतात. प्रसाद घेऊन गेलेत काका त्यांच्यासाठी. काय पेटला नाही? हा, इथे भरपूर हवा आहे ना, म्हणून दिवे नाही पेटत आहेत. पप्पा आलेत आणि पप्पांच्या चेअरवर मस्तपैकी बसलेत. काका पण आलेत. काका पूजेला आले तुम्ही? आओ मस्त. काका दीदीला सांगतायत गाणं काढ एक, पण दीदी आमची काय ऐकतच नाही. हा, आईला भूक लागते. आई भूक लागली तुला? मॅनेजर काका ऑलराऊंडर काका आहेत. कोण? पप्पांचं काय टेन्शन नाही, मस्त पप्पांच्या सीटवर पप्पा बसले. फक्त दूध झालेलं आहे, घरून जेवण बनवून आणलंय. उद्यापासून मम्मी जेवण इथं बनवणार आहे ना मम्मी, आणि मी पण इथं जेवायला येणार. काय जेवायला? खोबऱ्याची चटणी, हे काय होसाळा बटाटा आणि भाकरी. जेव्हा काका जेवायला बसलेत. आई पण आता जेवणार आहे, पप्पा पण जेवणार आहे. आईला तर मागाशीच भूक लागले. काय करते? मी मागाशी काम सांगितलं तर तिला अभ्यास होता ना, आता स्टोरी टाकत बसले. माझी स्टोरी तू ब्लॉग टाकत चालू भाकरी. काका जरा गरबीर बघून घेत आहेत. पप्पा भाकरी खात आहेत. सकाळपासून पप्पाही काही खाल्लं नाही म्हणून. फ्रेंड्स सगळे मस्त जेवायला बसलेत. ही बघा हलकट. माझी पण प्लेट रेडी आहे. ही माझी प्लेट. काय आहे तुझं? पाणी देऊ, पाणी घे, पाणी घे. बघा दीदी आणि आई चालले आता घरी. आम्ही अजून इथंच येतो. आणि हे बघा आम्ही प्रसाद ठेवलेला पेढा, त्याच्यावर लक्ष्मी आले. ऐज यू नो, काळ्या मुंग्यांना लक्ष्मीच बोलतात. आणि हे पप्पा आमचे मस्त आता जेवून घेऊन जरा राऊंड मारतायत. दीदी बाय. चालली. बाय 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 बाय. काय कर, पाहुणे गेले आमचे पाहुणे गेले. हो, पप्पांचे फ्रेंड्स आलेत आंब्याची बाग बघायला. तर ते पूर्ण बघून घेतील आंब्याची बाग. पप्पांचे फ्रेंड्स आलेत आंब्याची बाग बघायला. आता ते बघून घेतील. काय करायचं काय माहिती नाही आपल्याला. मम्मी काय करते? काय तर आत्ता काहीच आम्ही घरी चाललो आहे. आणि बघा किती अंधार झाला. आज अख्खा दिवस आम्ही इथेच होतो. बघा सगळे आता घरी निघाले. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.